गुड मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या दुनियेत तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत. तर आज आहे नागपंचमी म्हणल्यानंतर तुम्हाला झोका आठवला ना? बापरे, काय मज्जा असायची ना. काय आमच्या लहानपणी आम्ही झोके खेळले. 2-2 मैत्रिणी मिळून झोके खेळायचं. ही मोठे मोठे झाडं आणि मोठे मोठे झोके आणि दोघी उभारून आम्ही झोके खेळलेले इथं. आणि त्या सगळ्या मैत्रिणी आठवत होत्या. त्याही त्यांच्या घरी असाच विचार करत असतील का आणि माझी आठवण येत असेल का त्यांना, असं मलाही वाटलं. आणि चाललं होतं माझं की काय ते फुगड्या असायच्या, काय आम्ही भुलई खेळायची, काटवट खेळायची. काटवटीचा प्रकार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का? नाही, मला माहीत नाही. पण जी लहानपणी मज्जा केली ना, त्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या. आणि लागले होते स्वयंपाकाला, कारण यांना जायचं होतं ऑफिसला आणि दीदीला जायचं होतं कॉलेजला. आणि त्या दोघांचंही म्हणणं होतं की आम्हाला लवकर जायचे आणि पुरणाचा राडा काही मम्मी तो अजिबात घालू नकोस. मग ठीक आहे म्हणलं की आज साधा स्वयंपाक करायचा, पण फक्त देवापुरतं मला पुरण घालायचं होतं. त्या हिशोबाने मी स्वयंपाकाला सुरू केलं आणि मस्त अगोदर 2च पोळ्या करून घेतल्या आणि एकीकडे आळूच्या पानाच्या वड्या तळायला लागले होते. कारण कसं होतंय, एकदा दीदी गेली ना, न खाता जर गेली ना, तर एवढं आपल्याला हुरहुर वाटते. कारण ती म्हणते कॅन्टीनमध्ये मी डोसा खाते, राहू दे, गडबड करू नको. पण ते आपल्या मनाला पटत नाही. कारण लेकरू घरातनं जाताना टिफिन घेऊन गेलं, जेवण करून गेलं तर आपल्यालाही छान वाटतंय. कारण दिवसभर उभारून तिला कामं करायची असतात, पेशंट करायचे असते तर. मग त्याच्यामुळं एकदा तिचं दिलं ना की आपल्या मनालाही थोडंसं असं व्यवस्थित वाटते. आणि कसं होतंय, ह्यांनी ऑफिसला चालली की मग ह्यांचं टिफिन यांच्या बरोबरच असते. त्याच्यामुळे म्हणलं की अगोदर तिचं तिला करून देते, कारण तिचं अगोदर महत्त्वाचं आहे. आणि तसंच केलं, तिच्यापुरते 2 पोळ्या केल्या आणि तिला ताट वाढून दिलं. आणि मग आता राहिलेल्या आमच्यासाठी आम्ही आळूच्या पानाच्या वड्या तळून घेते. आणि नंतर आळूच्या पानाच्या वड्या झाल्या की लगेच मला बटाट्याची भाजी करायची, म्हणून मी बटाटाही चिरून ठेवला होता. आणि सकाळची वेळ एवढी धावपळीची असती की विचारायचं काम नाही. आरडाओरडा असती. आता तुम्हाला मोबाईलमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये लक्षात येत नसं, पण एवढा गोंधळ घरामध्ये चालू असतंय की पाणी तापलंय, पाणी बंद करा, बटणं बंद करा, दूधवाला आला, हे आला, ते आला, अशा सगळ्या गोष्टी असते ना. लेकरांचा ओरडा असते, हा ड्रेस घालू का तो ड्रेस घालू. आणि ह्या सगळ्या धावपळीमध्ये आपला स्वयंपाक करणं सुरू असते. आणि सगळ्यांच्या घरी ही गोष्ट असणारच, ही मला 100% माहिती आहे. सगळ्या बायकांची धावपळ सकाळच्या वेळेला सुरू असते. आणि म्हणजे चला आता मस्त बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे आणि एकीकडे आळूच्या पानाच्या वड्या करणं सुरू आहे. आणि म्हणलं की थोडंसं पुरण पण घालायचे. आणि मी छोट्याशा कुकरमध्ये पुरण घालून घेतलेलं आहे आणि ते शिजण्यासाठी ठेवलेलं आहे साईडला. आणि मस्त आता स्वयंपाक करायचा आहे. आणि नंतर मग कसं दुपारच्या वेळेला थोडीशी मेहंदी हे लावावं म्हणून चाललं आहे माझं. आणि इथं पण भुलई खेळतात मन बायका, तर त्याच्यामुळे चाललं की पटपट कामं आवरून घेता येते आणि मग व्यवस्थित आपल्या कामाला सुरुवात करता येते. मस्त पुरण शिजत आले. आता त्याला चटका देणं सुरू केलं आहे मी. आणि पुरण वाटीभर घातलं आहे आणि त्यातली जी थोडीशी डाळ उरली त्यात आमटी करून घेणार होते. कारण आमटी हा प्रकार आमच्या घरात सगळ्यांना आवडते. आणि काळ्या तिखटातली आमटी तर खरंच टेस्टही खूप छान होती आणि लागायला पण ती छान लागते. 2-2 दिवस जवळपास आमटी खाल्ली जाते आमच्या घरामध्ये, भात करणारे आणि आमटी करणारे. आणि पुरण आता पुरण पात्रामधून काढून घेतलं मी. आणि आता मला करायचे कानोले. आणि कानोले जी करायला लागले होते ना, कानोले करताना आमच्या त्या नंदांची आठवण येली होती, ज्यांच्याकडनं मी हे कानोल्याचं मुरड घालणं शिकले होते. आणि खरं मुरड घातल्यानंतरच कानोल्याला खरं तर म्हणजे असे दिसायलाही छान दिसतात आणि छान पण वाटतात. ते आपल्याला पण छान वाटतात की खरंच बाबा आपण कानोले केले, नाही तर करंज्या केल्या काय असं वाटतंय. ज्यांना जर कुणाला काय मुरड घालता येत नसेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. एवढं काही अवघड नाही मुरड घालणं, फक्त जे अंगठ्याने दाबायचे ते मात्र लक्ष करून जर व्यवस्थित एकदा तुम्हाला आलं लक्षात तर ते बरोबर आकार सुंदर असा येते. आणि खरंच ते म्हणायचे की वहिनी असं केलं की असं होते, असं केलं की असं होते. आणि मी त्या पोरींकडनं खरंच ही गोष्ट मी शिकून घेतली. आणि मला कसं आपल्यापेक्षा लहान जरी असले तरी एखादी गोष्ट शिकायची असली ना तर काहीच वाटत नाही, कारण जी येत नाही ती शिकायला काय अडचण आहे ना, असं वाटतंय. आणि मी ते मस्त त्यांच्याकडनं शिकून घेतलेले. तर त्यावेळेसपासून ज्यावेळेस माझ्याकडे लक्ष्मीती असतात त्यावेळेला नैवेद्याला करताना मी अशीच नागमोडी आकाराचे कानोले करते, म्हणजे मुरड घालून कानोले करते. आणि मी आता कानोले करून झाले आणि पूजेचं ताट बी तयार करून झाले.
आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे आपल्याकडं नागोबा नरसोबाचं तर चित्र आणलेलं नाही आपण इकडून गावाकडनं येताना. म्हणजे जाऊ दे, आपली कला तरी कधी कामाला येणार आहे. मग त्याच्यामुळं मी माझ्याच हाताने आता एका पेपरवरती नागोबा नरसोबाची चित्र काढलेले आहेत आणि मस्त डोंगर बिंगर काढला आहे, नागं काढले, वाटी काढली त्यांना दुधाची आणि मस्त अशी ड्रॉइंग काढून आता मी या ड्रॉइंगचीच पूजा करणार आहे. आणि मस्त त्यालाच वस्त्रमाळ घातलेली आहे आणि रांगोळी पण आज बघा स्पेशल रांगोळी आहे, नागोबा स्पेशल रांगोळी. मस्त पूजा करून घेतली आणि आता हातावरती मेहंदी काढणं सुरू आहे. कारण मला एकतरी हात रंगवायला आवडते. नागपंचमी म्हणल्यानंतर बांगड्या, हाताला मेहंदी, नीलपेंट ह्या सगळ्या गोष्टी जी पारंपरिक केल्या जातात त्या सगळ्या गोष्टी करताना मला खूप उत्साह असते आणि मला त्या सगळ्या गोष्टी आवडतात मनापासून करायला पण. आणि खरंच म्हणजे आयुष्य काय असते ना, आनंदी राहण्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधूनच खरं तर आनंद मिळवायचा असते. आणि खरंच हीच जगणं झालं माझ्या मनाने तर हेच जगणं आहे. कारण मोठ्या गोष्टीचा विचार करत बसलात ना तर रोजचा दिवस जातो. पूर्ण रेडी झाली मी, माझं आवडून झाले, साडी घातलेली आहे व्यवस्थित. आणि पावसाचे दिवस आहेत मग मी काटापत्रे साडी नाही घालत, तर साधीच वॉशेबल साडी घातलेली. जरी चिक्कर काही लागलं साडी तर लगेच आपल्याला उद्याच्याला धुईला टाकता येते. आणि मस्त बांगड्या घातलेल्या आहेत आणि श्रावण महिना म्हणल्यानंतर काजाच्या बांगड्या अशा छान वाटतात. नीलपेंट लावलेल्या आणि हे बघा मेहंदी एवढीच रंगली. आणि चेहरा धुताना ना माझ्या लक्षात नाही राहिलं की हात तसंच कोरडा ठेवायचं मी ठरवलं होतं, पण नाही, असं साबण लावून तोंड धुताना माझा हात बरोबर तिकडंच गेला आणि म्हणलं जाऊ दे ठीक आहे. पूर्ण म्हणजे लावायची जी मनामध्ये इच्छा होती ती तर लावून झालेली आहे. आणि आता फक्त वाट पाहायला लागली की आमची जी घरमालकीण आहे तर त्यांच्या शेजारचे आहेत. आता मी तर काही नवीन आहे, समजा मी ते 2च महिने झालेले राहायला, तर त्याच्या वेळेस मला आवाज दिली त्यावेळेला मग ते आता आम्ही जाणार आहे तिथं मग फुगडी हे खेळणार मस्तपैकी. आणि बघू आता इथं काय काय करतात, ते गाणी म्हणतात ते आमच्या गावाकडे तर म्हणतात. आता इथं काय काय गेम असतात, काय काय खेळ असतात, काय काय गाणी असतात ते आता बघून मी त्यांची वाट पाहायला लागते. नाही तर वाटलं असतं मग तोपर्यंत चहा करून. मस्त महादेवाचं मंदिर आहे, नवीनच तयार व्हायला लागले आणि मारुती मंदिर पण आहे. आणि ह्याच परिसरामध्ये आता आम्ही भुलई फुगडी खेळणार आहेत. आता बघू इथं काय काय खेळतात ह्या लेडीज, त्यानुसार मी पण एन्जॉय करणार आहे त्यांच्याबरोबर. पावन कथा राजहंस पाखराचे गुंज गुंज डोळे, राजहंस पाखराचे गुंज गुंज डोळे, शिवराची मूर्ती माझ्या हृदयात. वा 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 वा. पत्राळी पत्राळीवर तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, पंढरीला धाडा, पंढरीला धाडा, पंढरीहून आणले 2 कंस. सासूबाई म्हणतात मला, ननंदबाई म्हणतात मला, खिडकीतून हळूच प्रशांतराव म्हणतात, अगं राणी आपण जाऊ परत पंढरीला.